अयोध्या येथे होणाऱ्या ऐतिहासिक प्रभू श्री रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास अवघे काही तास उरले असून यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहावयास मिळत आहे। या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं सर्वत्र विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात भाजप जनता पार्टी या वसंत स्मृती कार्यालयाच्या वतीनं राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील शनी मंदिर व अंबिका माता मंदिर स्वच्छता अभियान सामुदायिक हनुमान चालीसा पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शहरातील स्वर्गीय विदा सावरकर चौक फलकाचं अनावरण करण्यात आलं व शेवटी विखे पाटील यांनी गुरुद्वाराचं दर्शन घेतलं आहे। दरम्यान पत्रकारांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रभू श्री रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा, मराठा आरक्षण, अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन, लोकसभेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले होते। त्यावर विखे पाटील यांनी विविध प्रश्नांबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। यावेळी आमदार आशुतोष काळे, माजी नगर अध्यक्ष विजय वहाडणे, महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोर्टे, विनायक गायकवाड, प्रांताधिकारी माणिक आहेर, DYSP संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, विनायक गायकवाड यांच्यासह भाजपा जनता पार्टी वसंत स्मृती कार्यालयाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, श्रीराम भक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आलेली आहे, काय उत्साह राज्यात आहे, राज्य शासनाकडून देखील कशी तयारी एकंदरीत करण्यात आली? 22 तारखेचा जो क्षण आहे तो अतिशय ऐतिहासिक आणि सुवर्णाक्षरात लिहिला जाईल असा तो क्षण आहे। आणि केवळ भारतवासियांसाठी नव्हे तर जगभरामध्ये असंख्य जे कोट्यावधी रामभक्त आहेत, मला वाटतं हा 500 वर्षाचा लढा पूर्ण होण्याचा एक वेगळा आनंद आज संपूर्ण हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे। राज्य सरकारनं आता सुट्टी जाहीर केलेली आहे। सगळ्या गावांमध्ये रोषणाई करणं ठीक आहे, सरकारचं त्याला सरकारने ते सांगावं असं अजिबात नाही आहे। प्रत्येक नागरिक स्वतःहूनच आता पुढाकार घेतो आहे आपापल्या परीनं, मग ते घरापुढे सडा टाकणं असू देत, गुड्या उभारणं असू देत, घरावरची रोषणाई करणं असू देत, ते सगळ्याच गोष्टी आता नागरिकांच्या गगनात आनंद मावेना असा म्हणतो ना, तसा प्रकारची भावना तयार झाली आहे। एकीकडे राज्य सरकार जरांगे पाटलांशी चर्चा करत असताना ते आंदोलनावर ठाम आहेत आणि आजपासून मुंबईच्या दिशेने ते कूच करतायत। काय एकंदरीत सरकारची भूमिका या संदर्भात? सरकारने भूमिका ती स्पष्ट केलेली आहे। आता साधारण जे 54 लाख दाखले उपलब्ध होत आहेत, आम्ही महसूल खात्याच्या माध्यमातून सगळ्या गावांमध्ये त्या दाखल्यांच्या करता विशेष मोहीम हाती घेतलेली आहे। त्याचं वाटप झालं पाहिजे। जे काही सगळे सोयरे हा त्यांचा जो साधारण आग्रह होता तो आपण तत्वता काही बाबतीत मान्य केलेला आहे। मला वाटतं आता खरं म्हणजे एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। धोरणात्मक निर्णय झालेत, मी म्हटल्याप्रमाणे 54 लाख दाखल्यांची उपलब्धता आपण करतो आहे। आणखीनही थोडा वेळ लागला आपल्याला त्या गोखले इन्स्टिट्यूटकडून त्याचं सॉफ्टवेअर मिळणं, पण आता प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता याला जो महिनाभर लागेल, 15 दिवस लागतील, काय जो कालावधी लागेल, आता एकदा आपण पाऊल पुढे टाकलेलं आहे। मला वाटतं त्यांनीसुद्धा सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद देऊन आपलं आंदोलन स्थगित केलं पाहिजे अशी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून। मराठा समाजाला आरक्षण आश्वासन देणारे 2 नेते शांत बसले असं शरद पवार म्हणताय, कसं वाटतंय आपल्याला? नाही, असं आहे, मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका काल होती, आज आहे, ती उद्या आहे। 100% आपण देणार आहोत आणि कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण देणार आहोत। एकदा मला वाटतं पवार साहेबांनीच एकदा केव्हा तरी जाहीर केलं पाहिजे की त्यांच्या इतक्या वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये राज्यात ते राज्याचे प्रमुख राहिले, केंद्रात मंत्री राहिलेत, त्यांनी किती प्रयत्न केले मराठा समाजाचे आरक्षण देण्यासाठी, एकदा त्यांनी जाहीर करावं ना। तलाठी भरती प्रक्रियेवरून देखील आता ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत, भरती रद्द करण्याची मागणी केली जाते। सरकारची काय भूमिका आहे? भरती प्रक्रिया रद्द होणार नाही, पूर्ण पारदर्शकता पाळली गेलेली आहे, कोणाला अन्याय झालेला नाही आहे की कोणीतरी बातम्या पेरते। राजकीय पुढाऱ्यांनासुद्धा काही त्यांनी बंधनं पाळली पाहिजे। आपण हजारो मुलांच्या भावनेशी खेळतो आहे। मला वाटतं आज निकाल बहुतेक आज निकाल आमच्या वेबसाईटवर गेलेला आहे, त्यामुळे ज्यांना ते गुणवत्ता यादीत त्यांची नाव आली त्यांना संधी मिळणार आहे। श्रीरामपूरमध्ये आज मोठं आंदोलन केलं जातं आहे, श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही मागणी पुन्हा एकदा जोर धरली जाते। काय तसं राज्य शासनाचा काही विचार आहे का? नाही, सध्या राज्यापुढे कोणत्याही नवीन जिल्ह्याची निर्मितीचा प्रस्ताव नाही आहे। सध्या पूर्णतः राज्याच्या विकासाच्या कामामध्ये, कारण येणाऱ्या संपूर्ण
आता जो काही मग तो शेतकऱ्यांच्या बाबतीमधले मुद्दा होता, पहिल्यांदा 1 रुपयाची पीक विमा दिली आपण, 5 रुपये अनुदान दुधाचं आपण देतो आहे, कांद्यासाठी अनुदान दिलं आहे, अतिवृष्टी सततच्या पावसाळ्यात झालेलं नुकसान आपण देतो आहे. आज कोपरगावचा उल्लेख जर केला पाहिजे तर सगळ्यात जास्त मदत आपण या तालुक्याला दिली. अशा अनेक गोष्टी आहेत. सरकारपुढे प्राधान्यक्रम ठरलेले आहेत. जिल्हा हा काही सरकारी दृष्टीने प्राधान्यक्रम नाही आहे. सर, राम मंदिराचा कार्यक्रम झाल्यानंतर लोकसभेचे पडघम वाजणार आहेत. शिर्डी मतदारसंघात भाजप कशी तयारी करते? असं की तो महायुतीचा निर्णय आहे. तर महायुती जो निर्णय घेईल पक्षाचे कार्यकर्ते मान्य करतील. दक्षिणेत आपण लोकसभा लढवणार अशी देखील चर्चा आहे. अशी बरीच म्हणजे चर्चा तर सगळ्यांच्याच बाबतीमध्ये आहे. आणि मागच्या वेळेस आपण इथं आला कोपरगावात आल्यानंतर आशुतोष काळे यांची गॅरंटी घेतली होती. यंदा नगर परिषदेची वाढण्याची गॅरंटी घेणार. असं की तो प्राप्त परिस्थिती राजकीय निर्णय आता शेवटी महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढणार आहोत ना. तर महायुती म्हणून जे जे निर्णय लढवतील त्या सर्वांचीच गॅरंटी मी घेतलेली आहे. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.